आणि आता बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीची। 2 दिवसांपूर्वी एक्सप्रेसवेवर एक टँकर उलटला। तो आज सकाळी एक्सप्रेसवेवरून बाजूला केला गेला, पण त्यामुळे तब्बल 32 तास एक लेन पूर्णपणे बंद झाली। त्याचे काय काय परिणाम झाले हे आपण बघितलं। पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कोंडी टाळण्यासाठीचा एक प्रस्ताव होता आणि तोही 2 वर्षांपासून। जर सार्वजनिक बांधकाम खात्याने तो प्रस्ताव गांभीर्याने घेतला असता तर ही वाहतूक कोंडी टाळता आली असती। कोणता आहे तो प्रस्ताव बघूया। अखेर 32 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं मोकळा श्वास घेतला। तोच हा क्षण, पहाटेच्या अंधारात आडोशी बोगद्याजवळ जो गॅसचा टँकर उलटला होता तोच टँकर हटवण्यात यश आलं। तोच हा क्षण। सकाळी 7:30च्या दरम्यान एक्सप्रेसवे खुला झाला, पण 32 तासांची वाहतूक कोंडी कायम होतीच। तिकडे एक्सप्रेसवेवर अडकलेल्यांचे हाल होत होते, तर इकडे राज्यात राजकारण पेटलं होतं। एक्सप्रेसवेची जबाबदारी असलेल्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यांनी कालच संध्याकाळी महामार्ग सुरळीत झालाय अशीच घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात महामार्ग सुरू होण्यासाठी आजची सकाळ उजाडली। आजही त्यांना पत्रकारांनी गाठलं, पण त्यावर त्यांनी फक्त हात जोडले आणि निघून गेले। इकडे त्यांचे कट्टर विरोधक ठाकरेंच्या सेनेतून जोरदार आरोप सुरू झाले। अनेक लोकांचे ट्विट्स पाहत होतो, हाल पाहत होतो, आणि एरवी जे सगळे आपण पाहतो लगेच जे राजकीय लोक म्हणजे मंडळी, मंत्रिमंडळातली जी मंडळी आहे फोटो काढायला पुढे जाते। काल कुठे होती? काल कोणाचं तरी आलं का काही निरोप? तर मुख्य गोष्ट हीच आहे की काल टोल ऑपरेटर जो आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे की रिफंड तर द्यावाच, पण त्यांनी नुकसान भरपाई पण द्यावी। लोकांचे मीटिंग मिस झाले आहेत, लोकांचे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण मिस झालेले आहेत, त्याची नुकसान भरपाई कोण करणार ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं। मला माहिती आहे चौकशी आणि क्लीन चिट हे गेल्या 4 वर्षातलंच प्रथा पडलेली आहे। तर तिकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत सरकारसह प्रशासनाला गंभीर प्रश्न विचारले। तर तिकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले। मात्र पोलिसांनी वाहतूक रोखल्याचा आरोप झाले खरे, पण ही वाहतूक रोखणं किती गरजेचं होतं हे तज्ज्ञांकडून समजून घेऊया। या टँकरच्या लिकेजमधनं तो जो गॅस लीक झालेला आहे तो त्या भागातच साचून राहिलेला आहे आणि त्याला उडून जायला थोडासा वेळ लागेल। आणि हा जो गॅस आहे हा प्रचंड इन्फ्लेमेबल आहे। इवन मोबाईल ऑपरेट केल्यामुळे किंवा स्पार्क झाल्यामुळे याचा प्रचंड स्फोट होऊ शकतो, आणि हा स्फोट जर झाला तर हा स्फोट हा गॅस सिलेंडरच्या तीव्रतेपेक्षा कित्येक पटीने मोठा होईल, जेणेकरून माणसाची आणि प्रॉपर्टीची मोठी हानी होईल। या कारणामुळे हे जे ट्रॅफिक आहे हे 1 किलोमीटर दोन्ही साईडनं जे बंद केलं आहे हे जे डिसिजन आहे हे परफेक्ट डिसिजन आहे। आता वाहतूक रोखणं गरजेचं होतं हे जरी मान्य केलं तरी आपल्याकडे अशी एखादी घटना घडली तर पर्यायी मार्ग का नाही असा सवाल उपस्थित होतोय। आम्हीही त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचाच एक अहवाल पुढे आणलाय, आणि या अहवालानुसार वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव होता। कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी 2 वर्षांपासून धुळखात पडू नये। एक्सप्रेसवेवर घाटमाथ्याचं अंतर जवळपास 20 ते 25 किलोमीटर इतकं आहे, त्यामुळे एक्सप्रेसवेवर कितीही बदल केला तरी वाहतूक कोंडी कायम असेल। म्हणून कर्जत शिरूर महामार्गाचं काम करावं लागेल असा अहवाल आता पुढे आलाय। आता 32 तासांच्या वाहतूक कोंडीनंतर तरी या पर्यायाकडे गांभीर्यानं पाहिलं जाईल हीच अपेक्षा। अभिषेक मुठाळ, ईशान देशमुख, विनायक पाटीलसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, एक्सप्रेसवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.